मोशेला म्हणाले, विसरात काय कबरा नव्हत्या, विसरात काय कबरा नव्हत्या काय, म्हणून तो आम्हाला इथे रानात मारायला आणले, म्हणून तो आम्हाला इथं रानात मरण्यासाठी आणलेला आहेस. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून, तू आम्हाला मिस्रातून काय म्हणून बाहेर आणलं. म्हणजे हे लोक आपल्या मुखाने स्वतःला शाप देत आहेत. ज्या लोकांनी म्हणले की इथं काही कबरा नव्हत्या काय, आम्हाला मरायला आणलंच काय, त्यातील एक देखील व्यक्ती कनान देशामध्ये जाऊ शकला नाही. 40 वर्ष जेव्हा ते रानामध्ये फिरत होते आणि कनान देशामध्ये जायची वेळ आली, त्यावेळेला फक्त कालेब आणि यहोशुआ हे दोघेच नवीन देशामध्ये गेले. बाकीच्या सगळ्यांच्या कबरा त्याच रानामध्ये पुरण्यात आलं. त्यांना जसं ते स्वतःच्या मुखानं बोलले, तीच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडली. तुम्ही स्वतःला शाप देऊ नका. तुम्ही असं कधीच म्हणू नका या नवीन वर्षामध्ये काय होणार माझं, कसं होणार माझं, कोणाला माहित. स्वतःविषयी नकारार्थी बोलू नका. त्यांनी जेव्हा स्वतःच्या विषयी नकारार्थी बोलले, कबरा नाहीत काय, मिस्रात कबरा नाहीत काय, आम्हाला इथं कशाला मारायला आणलेलं आहेस, देवाने त्याच्यासाठी महान कृत्य केलेली होती, ती सगळे त्यांनी विसरले. जेव्हा समस्या त्यांच्या डोळ्यासमोर आली, जेव्हा तुम्ही आता मध्ये अडकलेला आहे समस्यांच्या मध्ये, त्यावेळेला तुमच्या मुखातून त्या परिस्थितीचा वापर करून सैतान अनेक शाप तुमच्या जीवनाविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या परिस्थितीविषयी आणण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही मात्र तसं बोलू नका. म्हणून मोशे म्हणत आहे, तुम्ही शांत बसा. गेल्या वर्षामध्ये आपण बघितलेलं शब्दांचं महत्व. तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आत्मिक जगतामध्ये एका सही सारखा आहे. साईल. जसं एखादा व्यक्ती आहे, आपली संपत्ती आहे, खरेदी पत्र करतोय, स्वतःची सही करतोय आणि त्या व्यक्तीच्या नावावरती करतोय. जेव्हा त्या व्यक्तीची सही 4 लोकांच्या साक्षी समोर केली जाते आणि तो व्यक्ती समजा 8 दिवसानं परत गेला, नाही माझी मला जमीन परत दे, तो देणार काय? परत देणार नाही. का? कारण तू सही केलेल्या 4 लोकांच्या साक्षीमध्ये आत्मिक जगतामध्ये विश्वासणाऱ्याचे शब्द एका सही सारखे काम करतात. आणि म्हणून तुम्ही एकदा म्हणताय मी मरणार, त्यावेळेला तो शब्द रेकॉर्ड केला जातो, त्याची नोंद केली जाते. तुम्ही म्हणताय माझं वाईट होणार, त्यावेळेला तो शब्द रेकॉर्ड केला जातो, त्याची नोंद केली जाते, तुमची सही त्या ठिकाणी असते. कारण तुमच्या शब्दात ते लिहिलेलं आहे, तुम्ही शब्द तो बोललेला आहे स्वतःच्या मुखाने. आणि मग तो दुरात्मा सैतान ते शब्द घेऊन देवाजवळ जातोय, ह्यानं असं बोललेलं आहे, याला जगायचा अधिकार नाही, कारण ह्याने स्वतःच्या जीवनाचा स्वतः निर्णय घेतलेला आहे. आणि प्रभूला मदत करायची इच्छा असताना देखील प्रभू काय करू शकत नाही, देव काय करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे शब्द रद्द करत नाही तोपर्यंत. योग्य वेळेला तुमचे शब्द आहे ते रद्द करणं अतिशय गरजेचं आहे. आत्मिक जगतामध्ये तुमच्या शब्दांना फार महत्व आहे, अतिशय महत्व आहे. आणि म्हणून मोशे त्यांना म्हणत आहे, असं काही नकारार्थी बोलू नका. देवाचं अद्भुत काम करायचंय तर तुम्हाला शांत राहावं लागेल. या परिस्थितीत तुम्हाला शांत राहावं लागेल, कारण परमेश्वर अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. तुम्ही शांत राहा, तुम्ही काय बोलू नका. ज्या लोकांनी म्हणले की इथं काही कबरा नव्हत्या काय, आम्हाला मरायला आणलंच काय, त्यातील एक देखील व्यक्ती कनान देशामध्ये जाऊ शकला नाही. 40 वर्ष जेव्हा ते रानामध्ये फिरत होते आणि कनान देशामध्ये जायची वेळ आली, त्यावेळेला फक्त कालेब आणि यहोशुआ हे दोघेच नवीन देशामध्ये गेले. बाकीच्या सगळ्यांच्या कबरा त्याच रानामध्ये पुरण्यात आलं. त्यांना जसं ते स्वतःच्या मुखानं बोलले, तीच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडली. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही मुखाने चुकीच्या गोष्टी बोलू नका. या नवीन वर्षामध्ये हेच तुम्हाला पाळावं लागेल. अत्यंत नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील देवाचं वचन तुमच्या परिस्थितीमध्ये घोषित करा. अत्यंत विरोध परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःसाठी आशीर्वाद आहे ते घोषित करा, जाहीर करा. या परिस्थितीत देखील परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि तो माझी परिस्थिती बदलू शकतोय हे तुम्ही स्वतःविषयी घोषित करा. दावीद उगाच म्हणत नाही, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कोणत्याही अरिष्टाला मी घाबरणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. याचा अर्थ काय आहे? तो मृत्यूच्या दरीतून गेला, तो मृत्यूतून गेला, मृत्यूचा त्याला अनुभव आला. त्याच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की तो त्यावेळेला मरणारच होता, परंतु त्यावेळेला तो म्हणला नाही की देवा मी मरणार आहे या ठिकाणी, परंतु तो म्हणत आहे या मृत्यूमध्ये देखील परमेश्वरा तू माझ्या बरोबर आहेस. तुझ्याकडे तुझी काठी मला धीर देते. मृत्यूच्या दरीतून जात असताना देखील परमेश्वरा तू माझ्या बरोबर आहेस.
अतिशय मोठ्यातल्या मोठ्या संकटांमधून, समस्यांमधून तुम्ही जात असताना लक्षात ठेवा की परमेश्वर नेहमी तुमच्या बरोबर आहे. कारण तो म्हणत आहे, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. तो म्हणतोय, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. एक वेळ आई आपल्या जन्मदात्या मुलाला विसरेल, परंतु मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही असं परमेश्वर म्हणतोय. म्हणून तुमच्या ह्या आजारामध्ये परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे. तुमच्या कर्जांच्या मध्ये परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे. तुमच्या त्रासांमध्ये परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे आणि तो लवकरच तिथून तुम्हाला बाहेर काढणार आहे. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे. कारण वचनांच्या मध्ये सांगितले, मोशे म्हणत शांत बसा. आणि मग पुढे असं झालं की मोशे म्हणाला की परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार. जेव्हा देव तुमच्या बाजूने लढायला चालू करतोय, त्यावेळेला परिस्थिती एका रात्रीमध्ये बदलायला चालू होते. एका रात्रीमध्ये बदलायला चालू होते. कारण ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवताय, तो देव कधीच अपयशी होत नाही. ही नेव्हर फेल्स. तो नेहमी विजयी परमेश्वर आहे. त्याचं नावच विजय आहे. यहोवा निस्सी, विजयी परमेश्वर त्याचं नाव आहे. आणि जेव्हा तो तुमच्या बाजूने तुमचं युद्ध लढतोय, याचा अर्थ काय आहे? विजय अगोदरच निश्चित करण्यात आलेला आहे. अगोदरच आत्मिक जगतामध्ये तो विजय परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून त्या विजयाकडे पहा, यहोवा निस्सी परमेश्वराकडे पहा. अत्यंत विरुद्ध परिस्थितीमध्ये